शुभ प्रभात विद्यार्थी मित्रो. यापूर्वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण अपक्षरणाची कारके याच्यामध्ये अपक्षरण प्रक्रिया, त्यानंतर अपक्षरणाची कारके याच्यामध्ये आपण नदीचे कार्य, त्यानंतर हिमनदीचे कार्य या दोन घटकाची आपण चर्चा केलेली आहे. आज आपण जो पुढचा भाग आहे या प्रकरणातला तो भाग आपण चर्चा करणार आहोत. प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 3. प्रकरणाचं नाव आहे अपक्षरणाची कारके आणि या प्रकरणातला जो आपण आज पाहणार आहोत तो भाग आहे वाऱ्याचे कार्य. या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्रत्येक ठिकाणी वाऱ्याचं जे काही कार्य आहे, कार्य अविरतपणे हे चालू असतं. फक्त त्याचा जो कालखंड आहे तो कालखंड वेगवेगळ्या कालखंडामध्ये हा कमी अधिक असलेला आढळतो. या वाऱ्याची दिशा ही प्रत्येक वेळी बदलत असते. त्याचबरोबर वाऱ्याचा जो वेग आहे तो वेगही बदलत असतो, कारण या भूतलावरती वाऱ्याची जी निर्मिती आहे ही निर्मिती भूपृष्ठावरती जे निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आहेत किंवा जे आवर्त आहेत, या आवर्तांच्या निर्मितीतून ह्या वाऱ्यांची निर्मिती होत असते. त्या आवर्ताची निर्मिती किती वेळामध्ये झालेली आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणचा हवेचा जो भार आहे तो भार किती वेळात कमी झालेला आहे तेवढ्याच वेळामध्ये वारे भरून काढण्याचं कार्य करत असतात. आणि त्यामुळं या वाऱ्यांचा जो वेग आहे हा वेग हा प्रत्येक वेळेला वेगवेगळा असतो. जेवढ्या अधिक वेळामध्ये एखाद्या ठिकाणचा हवेचा भार कमी झालेला असेल तेवढा त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा कमी असतो. आणि ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जो कमी झालेला हवेचा भार आहे तो भार जर कमी वेळात जास्त प्रमाणामध्ये जर कमी झालेला असेल तर तेवढ्या वेळामध्येच ते वारे हे त्या ठिकाणचा कमी झालेला भार हा भरून काढण्याचं कार्य हे करत असतात. समजा एखाद्या ठिकाणी 1-2 तासामध्ये समजा 100 मिलीबार एवढा हवेचा भार जर कमी झालेला असेल तर त्या ठिकाणी त्याच्या चोह बाजूला जे काही असणारे जास्त भाराचे पट्टे आहेत, या जास्त भाराच्या पट्ट्याकडून या 2 तासामध्येच तो कमी झालेला 100 मिलीबार जो भार आहे तो भार भरून काढण्याचं कार्य करत असतात. आणि तोच भार जर समजा 2 तासाच्या ऐवजी समजा जर 5 तासामध्ये झालेला असेल तर त्या ठिकाणी तो 5 तासामध्ये भरून काढला जातो. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी वाऱ्याचा जो वेग आहे हा वेग काय असतो, कमी असतो. तर अशा पद्धतीनं या भूतलावरती या वाऱ्याचं जे असणारं वेग आणि दिशा जी आहे ही प्रत्येक वेळेला भिन्न असते, कारण पृथ्वीची परिवलनाची जी काही क्रिया आहे आणि परिभ्रमणाची क्रिया आहे, त्याचबरोबर सूर्याचं भासमान भ्रमण आहे, या सर्वांचा प्रभाव या ठिकाणी पृथ्वी तलावरती या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेचा होत असतो. त्याचबरोबर पृथ्वी तलावरती जी असलेली प्राकृतिक रचना आहे ती रचना सर्वत्र सारख्या प्रकारची नाही, त्यामुळे सूर्याची किरण सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये पडत नाही. प्रत्येक ठिकाणी मृदा संपत्ती जी आहे ती मृदा संपत्ती वेगळ्या प्रकारची आहे, वन संपत्तीचं वितरण वेगळ्या म्हणजे असमान स्वरूपाचं आहे. अशा पद्धतीनं या सर्व घटकांचं कार्य भूतलावरती, या सर्व घटकांचं जे वितरण आहे हे वितरण भूतलावरती असमान स्वरूपाचं, विषम स्वरूपाचं किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी या जमिनीची भूपृष्ठाची जी तापण्याची जी काही क्रिया आहे ही क्रिया कमी अधिक प्रमाणामध्ये होते. आणि ती कमी अधिक झाल्यामुळं त्या तापण्याचा परिणाम हा त्या ठिकाणचा हवेचा जो भार आहे तो भार कमी होण्यावरती होतो. वैशिष्ट्य पहा, ज्या ठिकाणी तापमान अधिक त्या ठिकाणी हवेचा भार नेहमी कमी असतो, जिथं तापमान कमी तिथं हवेचा भार नेहमी जास्त प्रमाणामध्ये असलेला आढळतो. मग अशा पद्धतीनं भूतलावरती जी मिळणारी उष्णता आहे ही उष्णता कुठं किती प्रमाणामध्ये कशा स्वरूपामध्ये मिळते याला अनुसरून त्या ठिकाणचा हवेचा भार वाढतो किंवा कमी होतो. आणि त्यानुसार या ठिकाणी हवेचे जे कमी दाबाचे पट्टे आहेत हे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. आणि मग या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जे वारे आहेत हे वारे वाहू लागतात. अशा पद्धतीने या वाऱ्याची जी निर्मिती आहे ही निर्मिती भूतलावरती कमी भाराच्या पट्ट्यामुळं ही निर्माण झालेली आपल्याला आढळते. तर अशा रीतीने या ठिकाणी हे वारे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहत असताना यांच्या प्रवाह मार्गामध्ये जे काही येणारे घटक आहेत, प्रवाहाबरोबर वाहणारे जे काही विविध प्रकारचे घटक आहेत, दगड, गोटे, माती, वाळू, रेती, तर अशा पदार्थांचं जेव्हा वाऱ्याबरोबर हे वाहत असतात तेव्हा त्यांचं जमिनीशी, भूपृष्ठाशी
घर्षण होतं आणि अशा प्रकारे घर्षण होऊन त्या ठिकाणी भूपृष्ठाची झीज होते आणि त्या झीजेपासून विविध प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होते. तर हे झीज केलेले जे पदार्थ आहेत हे किंवा वाऱ्याबरोबर वाहते जे दगडगोटी माती वाळू रेती आहेत, तर या पदार्थांचं कुठंतरी जिथं वाऱ्याचा वेग कमी होतो अशा पदार्थामध्ये त्यांचं संचन होतं आणि हे संचन होऊन त्या ठिकाणी विविध प्रकारची जी संचनाच्या माध्यमातून जी निर्माण होणारी भूरूप आहेत ही भूरूप निर्माण झालेली आपल्याला आढळतात. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रो वाऱ्याची निर्मिती, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा या वेगवेगळ्या घटकांच्या वरती ही ठरत असते आणि अशा रीतीने या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांच्या घर्षणामुळं, अपक्षरणामुळं या ठिकाणी त्या भूपृष्ठाची झीज होऊन त्या ठिकाणी विविध प्रकारचे भूउठाव जे आहेत हे भूउठाव निर्माण झालेले आपल्याला आढळतात. मग अशा पद्धतीनं या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांच्या घर्षण कार्यामुळं, खनन कार्यामुळं, झीज कार्यामुळं कोणती भूरूप निर्माण होतात आणि वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांच्या संचयनामुळं कोणत्या प्रकारची भूरूप निर्माण होतात याची आपण चर्चा आज विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. वाऱ्याचे कार्य. आता हे जे वाऱ्याचं कार्य आहे यामध्ये जो पहिला घटक आहे किंवा पहिलं कार्य जे आहे हे कार्य आहे खनन कार्य, झीज कार्य किंवा यालाच आपण अपक्षरण कार्य असं म्हणतो. आता हे जे वाऱ्याचं जे काही कार्य आहे हे कार्य होत असताना तुम्हाला मागे सांगितल्या पद्धतीनं वारा ज्यावेळेला वेगानं वाहत असतो त्यावेळेला या वाऱ्याबरोबर या विविध प्रकारच्या लहान मोठ्या खडकाचे तुकडे, वाळूचे कण, मातीचे कण, रेतीचे कण, झाडांचा पालोपाचोळा, झाडांचे विविध प्रकारचे अवशेष असे त्या वाऱ्याच्या वेगाला अनुसरून या ठिकाणी हे पदार्थ काय होतात. जेवढी त्या वाऱ्याची शक्ती आहे, जेवढी त्या पदार्थांना होण्याची क्षमता आहे, ऊर्जा आहे, तेवढे पदार्थ या वाऱ्याबरोबर वाहत जात असतात आणि ते जात असताना त्यांचं वस्तुमान अधिक असल्यामुळं त्या ठिकाणी हे पदार्थ जमिनीची समांतर किंवा जमिनीला लागून या पद्धतीने काय होतात ते वाहत जात असतात आणि अशा पद्धतीने हे वाहत जात असताना त्या पदार्थांचा जमिनीवरील असलेल्या खडकाशी, जमिनीशी किंवा भूपृष्ठाशी त्याचं घर्षण होत जातं आणि अशा घर्षणाच्या प्रक्रियेतून त्या ठिकाणी विविध प्रकारची जी भूरूप आहेत ही भूरूप निर्माण झालेली आपल्याला आढळतात. मग या पद्धतीनं वाऱ्याच्या खनन कार्यामुळं, झीज कार्यामुळं किंवा वाऱ्याबरोबर येणारे पदार्थ जे आहेत हे पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जात असतात, त्याचं जमिनीशी घर्षण होत असल्यामुळं जी काही भूरूप निर्माण होत असतात ती भूरूप कोणकोणती निर्माण होतात तर याची आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिलं भूरूप आहे ते म्हणजे वात खळगी. वात म्हणजे वारा, खळगा म्हणजे खड्डा. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला या दोघांचा अर्थ सांगता येऊ शकेल. यालाच इंग्रजीमध्ये डिप्लेशन असं याला संबोधलं जातं. आता वात खळगी म्हणजे काय तर ज्या वेळेला शुष्क भागामध्ये, कोरड्या भागामध्ये म्हणजेच वाळवंटी भागामध्ये जिथं वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी आहे, जिथं तापमान जास्त आहे, जिथं नेहमीच कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात, मग यामध्ये राजस्थानचं वाळवंट असेल, त्यानंतर कलहरीचं वाळवंट असेल, सहारा वाळवंट असेल, अशी जी काही विविध प्रकारची वाळवंटी भाग आहेत तर अशा या शुष्क भागामध्ये, कोरड्या भागामध्ये या ठिकाणी जेव्हा वारे वाहत असतात तेव्हा त्या ठिकाणी शुष्क भागामुळे उष्णतेमुळे जे काही प्रसरण आणि आकुंचन पाहून खडकाचे तुकडे झालेले आहेत आणि अशा या खडकाच्या तुकड्यांचं, मातीच्या कणांचं या वाऱ्याबरोबर काय होतं वहन होत असतं. कारण ज्या ठिकाणी तापमान अधिक असतं त्या ठिकाणी दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे खडक तापतात, रात्री आकुंचन पावतात आणि असं सतत होणाऱ्या आकुंचन प्रसरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या खडकांची कायिक विदारणाच्या माध्यमातून त्याची तुटफूट होते, त्याचं मातीमध्ये, रेतीमध्ये, वाळूमध्ये रूपांतर होतं आणि असे जे काही मातीचे कण आहेत, वाळूचे कण आहेत, खडकांचे जे तुकडे आहेत हे तुकडे या वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर, वाऱ्याच्या झोताबरोबर हे वाहत जात असतात आणि हे वाहत जात असताना त्या ठिकाणी काही वेळेला एखाद्या भागामध्ये एखादा खोलगट जो काही खड्डा आहे, खळगा आहे, हा खळगा होत पडतो. मग अशा पद्धतीने जो काही निर्माण झालेला खळगा किंवा खड्डा आहे यालाच काय म्हटलं जातं तर वात खळगा असं याला संबोधलं जातं. म्हणजे तो कशामुळे होतो तर वाऱ्याच्या माध्यमातून तो खळगा निर्माण झालेला आढळतो. आता बहुतांश वेळेला अशा वात खळग्याची जी निर्मिती आहे ही निर्मिती केव्हा होते तर ज्या ठिकाणी आवर्तनची निर्मिती होते. आवर्त म्हणजे काय तर मध्यभागी कमी भार आणि चारी बाजूला जर त्या ठिकाणी जास्त भार असेल तर त्या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये जो असणारा कमी भार आहे तो भार भरून काढण्यासाठी चारी बाजूकडून वारे या केंद्र भागाकडे, मध्य भागाकडे वारे वाहत येत असतात आणि मध्यभागी आल्यानंतर या चारी बाजूकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं त्या मध्य भागाच्या कमी भाराच्या ठिकाणी किंवा जे आवर्त आहे या आवर्ताच्या ठिकाणी त्या वाऱ्याला
चक्राकार गती प्राप्त होते, कारण चारी बाजूकडून वारे एकाच ठिकाणी एकाच केंद्राकडे वाहत येत असतात आणि त्याच्यामुळे त्या केंद्राच्या ठिकाणी काय होतं, वाऱ्याला चक्राकार गती प्राप्त होते. जसं आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये काय होतं, वावटळ निर्माण होतात किंवा आपण याला वावटळ असं म्हणतो. तर अशा पद्धतीने या वाऱ्याला चक्राकार गती प्राप्त झाली की त्या वाऱ्याच्या झोताबरोबर, वाऱ्याच्या चक्राकार गतीबरोबर त्या ठिकाणचे काय मातीचे कण, खडकाचे तुकडे जे काय आहेत, हे तुकडे काय होतात, वातावरणामध्ये त्या वाऱ्याबरोबर फेकले जातात आणि वरती फेकून ते इतस्ततः फेकले जाऊन त्या ठिकाणी खोलगट अशा प्रकारचा काय होतो, खळगा पडतो, खड्डा पडतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या आवर्तांच्या निर्मितीच्या ठिकाणी जर अशा पद्धतीने खळगे पडले, खड्डा पडला, तर त्या ठिकाणी अशा खळग्यांना वात खळगे असं याला संबोधलं जातं. इथं तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे विद्यार्थी मित्र. या ठिकाणी या पद्धतीनं ही जी वावटळ आहे, ही वावटळ अशी चक्राकार गतीनं प्राप्त होते. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एप्रिल मे महिन्यामध्ये वावटळे तयार होतात. मग हे कधी होतात, तर ज्या वेळेला या मध्यवर्ती भागामध्ये कमी भाराचा पट्टा असतो आणि चारी बाजूला, या बाजूला, या बाजूला, या खालच्या बाजूला, वरच्या बाजूला, असा चारी बाजूकडून जर त्या ठिकाणी हवेचा जास्त भार असेल तर या चारी बाजूकडून या मध्यवर्ती भागाकडे वारे वाहत येत असतात आणि मध्यवर्ती भागामध्ये आले की या ठिकाणी यांना काय होते, चक्राकार गती प्राप्त होते. म्हणजेच वावटळीसारखं गोलाकार त्या ठिकाणी वारे हे फिरू लागतात आणि मग ते फिरल्यानंतर त्या ठिकाणी या जमिनीवरती, भूभागावरती या ठिकाणी त्या ठिकाणी मातीचे कण, खडकाचे तुकडे जे काय असतील हे या चक्रीवादळाबरोबर काय होतात, वातावरणामध्ये या वावटळीमध्ये वरती फेकले जातात आणि वरती फेकल्यानंतर त्या ठिकाणी वेग कमी झाला की मग ते इतस्ततः फेकले जातात. त्यावेळेला या ठिकाणी काय होतं, तर खोलगट अशा प्रकारचा खड्डा किंवा खळगा तयार होतो. अशा या खळग्यालाच या ठिकाणी काय म्हणतात विद्यार्थी मित्र, तर वात खळगा असं याला संबोधलं जातं. कारण का, तर तो वाऱ्याच्या झोतामुळं, वाऱ्याच्या वेगामुळं या ठिकाणी तो खळगा पडलेला असतो, म्हणून त्याला वात खळगा असं संबोधलं जातं. दुसरा प्रकार आहे वातघृष्ट खडक. बघा, वातघृष्ट खडक. आता वातघृष्ट खडक म्हणजे काय, तर ज्या वेळेला वारे जमिनीवरतून वाहत असतात, वाळवंटी भागामध्ये असतील किंवा सपाट मैदानी भागातून असतील, तर जेव्हा ते वारे वाहत असतात त्यावेळेला वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येणारे काही खडकाचे तुकडे, मातीचे कण जे आहेत, हे कण वाऱ्याबरोबर वाहत जात असताना त्या खडकाच्या तुकड्याचं, मातीच्या कणांचं जमिनीशी मोठ्या प्रमाणामध्ये घर्षण होतं आणि जमिनीवरती जे काय असणारे खडक आहेत, हे खडक काय होतात, गुळगुळीत होतात. आणि अशा पद्धतीनं हे जे गुळगुळीत झालेले काही खडकाचे भाग आहेत, या खडकाच्या भागांना त्या ठिकाणी काय म्हटलं तर वातघृष्ट. घृष्ट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्या खडकाला निर्माण झालेला गुळगुळीतपणा. ते काही प्रमाणात ओबडधोबड असतात, नाही असं नाही, परंतु सर्वसाधारणपणे एखादा त्याच्या मार्गामध्ये खडका तुकडा आला असेल, खडकाचा भाग आला असेल, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. या ठिकाणी अशा प्रकारचा जर त्याच्या मार्गामध्ये एखादा खडकाचा भाग आलेला असेल तर या भागाकडून वारे जेव्हा वाहत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी हे मातीचे कण, रेतीचे कण याच्यावरून वाहत जात असताना याचं झीज होते, त्याचं घर्षण होतं, अपघर्षण होतं आणि अपघर्षण होऊन त्या ठिकाणी त्या खडकाला एक ओबडधोबड स्वरूपाचा काही भाग तयार होतो, तर काही भाग हा गुळगुळीत झालेला आढळतो. कारण या वाऱ्याबरोबर खडकाचे बारीक कण वाहतात, खडकाचे मोठे तुकडे वाहतात, मध्यम आकाराचे खडके तुकडे वाहतात आणि ते कसे असतात, ओबडधोबड असतात. मग या ओबडधोबड खडकांच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी त्या खडकाला गुळगुळीत आकार प्राप्त होतो. अशा पद्धतीनं या निर्माण झालेल्या खडकाच्या भागालाच वातघृष्ट असं याला संबोधलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे भूछत्र खडक. आता वाळवंटी भागामध्ये ज्या वेळेला वारे वाहत असतात त्यावेळेला मगाशी सांगितल्या पद्धतीनं वाऱ्यांची दिशा ही कायमस्वरूपी एकसारखीच नसते. वाऱ्यांचा वेग प्रत्येक वेळेला सारखा असतोच असं नाही. काही वेळेला ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात, आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. म्हणजे अशा पद्धतीनं वाऱ्यांची दिशा ही नियमितपणे बदलत असते. त्याचबरोबर वाऱ्याचा जो वेग आहे तो वेग सुद्धा बदलत असतो. मात्र भूभागावरती जे काय असते भू उठाव आहेत हे मात्र आहे त्या अवस्थेमध्येच असतात. समजा एखाद्या भागामध्ये एखादा उंच टेकडीसारखा भाग असेल किंवा एखादा खडकाचा भाग आलेला असेल तर तो काय असतो, त्या आहे त्याच अवस्थेमध्ये असतो. मग अशा पद्धतीनं या वाळवंटी भागामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये या वाऱ्याबरोबर जे वाहत येणारे पदार्थ आहेत, या पदार्थांचं त्या खडकावरती काय होतं, अपघर्षण होतं, त्याच्या आघात होतो, मारा होतो आणि तो मारा झाल्यामुळे काय होते, त्या खडकाची झीज होते. आता ही झीज कशी होते, तो खडक कसा झीज होतो, तर त्या ठिकाणी वाऱ्याबरोबर जे वाहत येणारे अवजड खडकाचे तुकडे हे वातावरणामध्ये फार उंच उचलले जात नाहीत. जसे मातीचे कण वातावरणामध्ये हवेमध्ये तरंगू शकतात व वरून ते वाहू शकतात, तसा खडकाचा तुकडा मोठा असेल तर तो जमिनी बरोबरच वाऱ्याबरोबर वाहत जाईल, परंतु तो हवेतून वाहू शकणार नाही.
मग अशा वेळेला या ठिकाणी काय होतं, या खडकाचे तुकडे वाहत असताना, मातीचे कण वाहत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने जेव्हा वारे वाहतात त्याबरोबर येणारे खडकाचे तुकडे सुद्धा त्या दिशेकडून वाहत येत असतात. आणि अशा या खडकावरती काय होतं, चारी बाजूनी त्या खडकाच्या तुकड्याचा मारा होतो आणि मारा होऊन त्या ठिकाणी त्या खडकाची झीज होते. या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवली बघा. या ठिकाणी हा मूळचा जो खडक आहे तो मूळचा खडक केवढा होता, हा पूर्णपणे अशा स्वरूपाचा होता. लक्षात घ्या, हा या प्रकारचा मूळचा खडक होता. परंतु वाऱ्याबरोबर वाहत येणारे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ या ठिकाणी वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये येणाऱ्या या अडथळ्यावरती काय होतात, सतत आदळतात. जो काय वाऱ्याबरोबर वाहत येणारे जे पदार्थ आहेत, खडकाचे तुकडे, मातीचे कण, रेती असतील, वाळू असेल, सूक्ष्म लोकण असतील, तर असे पदार्थ काय होतात, त्या वाऱ्याबरोबर वाहत येत असताना त्या ठिकाणी जे अवजड पदार्थ आहेत, हे अवजड पदार्थ जमिनीबरोबर त्या ठिकाणी वाहत जातात. कारण ते अवजड असतात, वजन जास्त असतं, ते वरती वाहू शकत नाही. जसं मातीचे कण हवेतून वाहू शकतात, तसे खडकाचे तुकडे खालून जमिनीबरोबर ते वाहतात. आणि त्यामुळे त्यांचा जो आघात आहे, हा आघात या खडकावरती मोठ्या प्रमाणावर होतो. कारण त्याचं वजन जास्त असतं, वस्तुमान मोठं असतं. त्यामुळे या खडकाच्या तुकड्याचा आघात या असणाऱ्या खडकावरती मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे त्याची झीज अधिक होते. त्याच्या तुलनेमध्ये जे वरून हवेतून जे वाहणारे मातीचे कण, धुळीचे कण, रेतीचे कण जे आहेत, हे कण कशा असतात, हलके असल्यामुळे ते हवेतून वाहू शकतात. मग या कणांचाही आघात काय होतो, त्या खडकावरती होतो आणि त्यामुळं त्या खडकाची झीज होते. मात्र त्यांचा आघात जो आहे, तो आघात जमिनीलगत वाहणाऱ्या खडकांच्या तुकड्यापेक्षा कमी असतो. कारण का तर त्यांचं वस्तुमान कमी असतं. त्यामुळं वरच्या भागामध्ये त्या खडकाची जी वरच्या भागाची जी झीज आहे, ही वरच्या भागाची झीज काय होते, कमी होते. त्याच्या तुलनेमध्ये खालच्या भागाची झीज ही अधिक होते. का तर वाहत येणारे खडकाचे तुकडे हे वजनाने जड असतात, ओबडधोबड असतात. आणि अशा या आघातामुळे त्या ठिकाणी तळभागाची झीज अधिक होते, वरच्या भागाची झीज कमी होते. आणि त्या ठिकाणी एक प्रकारे छत्रीसारखा आकार, जो मूळचा आकार आहे, तो मूळचा आकार बदलून त्या ठिकाणी छत्रीसारखा आकार काय होतो, त्या खडकाला प्राप्त होतो. अशा पद्धतीनं वाऱ्याच्या आघातामुळं, वाऱ्याच्या अपघर्षणामुळं त्या ठिकाणी जो खडक झिजवला जाऊन त्या ठिकाणी त्या खडकाला छत्रीसारखा आकार प्राप्त झालेला असतो. अशा खडकाला या ठिकाणी काय म्हणतात, भूछत्र खडक किंवा यालाच मशरूम रॉक्स असं याला संबोधलं जातं. तर या पद्धतीने या ठिकाणी अशा वाऱ्याच्या आघातामुळं या खडकाची झीज होऊन त्या खडकाला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. चौथा प्रकार आहे यारदांग. आता यारदांग म्हणजे काय, तर भूपृष्ठावरती सर्वत्र एकसारखे खडक आहेत असं नाही. खडकांचे वेगवेगळ्या प्रकारचे थर असलेले आपण आढळतात. काही ठिकाणी उभे, आडवे, तिरपे असे खडकाचे थर निर्माण झाले आपण आढळतात. त्या ठिकाणी कशा पद्धतीने खडकाची निर्मिती झालेली आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्तर निर्माण झालेत मूळच्या स्वरूपामध्ये. मग त्याला अनुसरून जर या भूगर्भामध्ये जे काही खडकाचे थर आहेत, हे थर जर एका पाठोपाठ एक असे टणक आणि मृदू खडकांचे जर निर्माण झालेले असतील, तर अशा या टणक आणि मृदू खडकांच्या वरती काय होतं, या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचा आघात होतो. आघात होऊन त्याचं झीज किंवा अपक्षरण होतं. परंतु हे अपक्षरण होत असताना त्या ठिकाणी टणक खडकाच्या तुलनेमध्ये मऊ खडकांची, मृदू खडकांची जी काही झीज आहे, ही झीज काय होते, अधिक प्रमाणामध्ये होते. आणि त्या ठिकाणी एक समांतर अशा पद्धतीचा भाग जो आहे टणक खडकांचा जो शिल्लक राहिला, तो एकाड एक अशा पद्धतीनं या समांतर ज्या काही रांगा आहेत, ज्या न झिजलेल्या खडकांच्या, कमी झिजलेल्या खडकांच्या, त्या निर्माण होतात. आणि अशा निर्माण झालेल्या रांगांना त्या ठिकाणी काय म्हटलं तर यारदांग असं म्हटलं. तर इथं तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे पहा. या ठिकाणी हा जो भाग दिसतोय, या ठिकाणी हे सगळे विविध प्रकारचे खडकाचे थर आहेत. या ठिकाणी मऊ खडकाचा थर आहे, या ठिकाणी टणक खडकाचा थर आहे, या ठिकाणी मऊ खडकाचा थर आहे. असे एकाड एक, एका पाठोपाठ एक जर मऊ आणि टणक खडकांचे थर आलेले असतील आणि त्या खडकांच्या थरांना जर समांतर अशा पद्धतीनं जर वारे वाहत असतील, तर या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांच्या आघातामुळं टणक खडकाच्या तुलनेमध्ये मऊ खडकाची झीज अधिक होते. तो भाग अधिक झिजला जातो, त्या ठिकाणी खळगा पडतो. मात्र टणक खडक कमी झिजल्यामुळे तो तसाच शिल्लक राहतो, तर त्याची झीज कमी होते. आणि अशा रीतीने तो झिजला जाऊन त्या ठिकाणी त्या न कमी झिजलेल्या खडकाच्या, टणक खडकाच्या ज्या काही रांगा आहेत, या रांगा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आढळतात. आणि अशा या रांगांनाच त्या ठिकाणी काय म्हटलं तर यारदांग असं म्हटलं. तर याही भूवटावाची निर्मिती ही वाऱ्याच्या खनन कार्यामुळं, वाऱ्याच्या झीज कार्यामुळं किंवा वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळं यांची जी झीज आहे, ही झीज झालेली आपण आढळते. इथं एक सलग अशा प्रकारची रांग आहे, इथं दुसरी अशा सलग रांग आहे, इथं तिसरी रांग आहे. अशा पद्धतीने ह्या शिल्लक राहिलेल्या रांग आहेत. मात्र याच्या मधला जो भाग आहे तो कसा होता, मऊ खडकाचा होता. आणि तो मऊ खडकाचा असल्यामुळे तो काय झाला, वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांच्या
आघातामुळे तो झिजवला गेला आणि तो झिजवल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी खोलगट खड्डा निर्माण झाला आणि जो टन खडकाचा भाग आहे तो तसा शिल्लक राहिला. याच्या या समांतर ज्या काही रांगा आहेत, या रांगा ज्या आहेत यांनाच यारदांग असं संबोधलं जातं. तर या पद्धतीनं या 4 घटकांची किंवा या 4 भूरूपांची जी निर्मिती आहे, ही निर्मिती या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांच्या अपघर्षणामुळं, क्षरणामुळं निर्माण झालेली आपल्याला आढळते. यानंतर वाऱ्याचं जे संचलन कार्य आहे, या संचलन कार्यामुळं काही भूरूपांची निर्मिती होते. वारे वाळवंटातून किंवा भागातून वाहत असताना कुठं ना कुठं त्या ठिकाणी वाऱ्याचा जो वेग आहे तो वेग कमी होतो. जेव्हा हवेचा जो भार आहे हा भार भरून येत असतो, तेव्हा जसा हवेचा भार भरून येत जाईल तसं वाऱ्यांचा वेग सुद्धा आपोआपच कमी होतो. मग अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग मंदावतो, कमी होतो, त्या ठिकाणी या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचं संचलन होतं आणि हे संचलन होऊन विविध प्रकारचे जे भू आकार आहेत किंवा भूरूप आहेत, ही भूरूपं निर्माण झालेली आपल्याला आढळतात. मग ही भूरूपं कोणती तयार होतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. पहिलं जे भूरूप आहे ते म्हणजे वालुकागिरी, याला सँड ड्यून्स असं म्हटलं जातं. आता वालुकागिरी म्हणजे काय, गिरी म्हणजे काय तर पर्वत, आणि वालुका म्हणजे काय तर वालुका म्हणजे अशा प्रकारची माती, वाळवंटामध्ये खडकांची झीज म्हणजे मातीचे कण जे आहेत निर्माण झालेले, लुकन्स किंवा बारीक बारीक मातीचे जे काही कण आहेत, रेतीचे कण आहेत, तर त्या रेतीच्या कणांना त्या ठिकाणी वालुका असं म्हटलं जातं. तर या वालुका म्हणजे वाळवंटी भागामध्ये किंवा वाऱ्याच्या बरोबर वाहत येणाऱ्या कणांचं संचलन होऊन ज्या काही टेकड्या निर्माण होतात, जे काही पर्वत निर्माण होतात, जे काही उंचवटे निर्माण होतात, अशा उंचवट्यांनाच या ठिकाणी काय म्हटलं जातं तर वालुकागिरी असं म्हटलं जातं. इथं दिले बघा, वाऱ्यामुळं जे वाळू आणि मातीचे कण जे वाहून नेले जातात आणि ते वाहून नेले जे काही मातीचे कण, रेतीचे कण, खडकाचे तुकडे बारीक, तर असे जे काही पदार्थ आहेत, या पदार्थांचं कुठंतरी म्हणजे जिथं वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी त्या पदार्थांचं संचलन होतं आणि ते संचलन त्या ठिकाणी एक टेकडीसारखा भाग, एक उंचवट्यासारखा भाग, एक शंकूसारखा भाग हा निर्माण होतो किंवा काही ठिकाणी एखाद्या उंच पर्वताची निर्मिती झालेली आढळते. तर अशा पद्धतीने या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचं संचलन होऊन जे भूटाव निर्माण होतात, ज्या टेकड्या निर्माण होतात, अशा टेकड्यांनाच या ठिकाणी वालुकागिरी असं म्हटलंय. इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे बघा, या ठिकाणी ही या प्रकारची टेकडी निर्माण झाली बघा. या वाऱ्याची जी दिशा ती या पद्धतीने आहे, दिसते का या बाजूकडून वारे वाहत येत आहेत आणि या वाऱ्याच्या या ठिकाणी विविध प्रकारच्या कणांचं संचलन, खडका तुकड्या संचलन हे झालेलं आपल्याला आढळतं. मग अशा पद्धतीनं या वाळवंटी भागामध्ये जिथं या कणांचं संचलन होऊन एखादा उंचवट्याचा भाग, एखादा टेकडीसारखा भाग हा निर्माण होतो, यालाच वालुकागिरी म्हणजेच वाळूच्या पासून तो तयार झालेला आहे म्हणून त्याला, किंवा मातीपासून, रेतीपासून, लुकनांपासून तो निर्माण झालेला आहे संचलन होऊन, त्यामुळे त्याला वालुकागिरी असे याला संबोधलं जातं. वाळवंटी भागामध्ये जे वाळवंट आहेत, सारा वाळवंट असेल, कलहरी असेल, अशा वाळवंटी भागामध्ये यांची निर्मिती आपल्याला झालेली पाहायला मिळते. दुसरा प्रकार आहे बारखान. तर बारखान म्हणजे काय तर वाऱ्याच्या मार्गातील खडकांच्या ठिकाणी मातीच्या कणांचं संचलन होऊन चंद्रकोरीच्या आकाराची टेकडी जी आहे ही टेकडी तयार होते आणि त्यालाच आपण बारखान असं म्हणतो. आता ही टेकडी कधी तयार होते तर वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये जर एखाद्या ठिकाणी एखादा उंचवट्याचा भाग असेल, खडकाचा भाग आलेला असेल, तो उंचवट्याचा अगदी खूप उंच नव्हे परंतु मध्यम आकाराच्या एखाद्या उंचवट्याचा जर भाग आलेला असेल खडकाचा किंवा एखाद्या टेकडीसारखा भाग जर आला असेल, तर त्या ठिकाणी या वाऱ्याच्या बरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचं जे संचलन आहे हे संचलन त्या ठिकाणी होतं. इथे तुम्हाला एक आकृती दाखवली आहे पहा. या ठिकाणी वाऱ्याची जी दिशा आहे ही दिशा या बाजूने असलेली आपल्याला आढळते आणि या ठिकाणी काय एक अडथळा आहे. मग या अडथळ्याच्या ठिकाणी वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये येणारे जे मातीचे कण, खडकाचे तुकडे जे आहेत हे या टेकडीच्या वाऱ्याच्या दिशेच्या बाजूला काय होतात संचित होतात आणि जो काय अडथळा आहे त्या अडथळ्याच्या दोन्ही बाजूकडून वारे जेव्हा पुढे वाहत जातात तेव्हा त्या टेकडीच्या दोन्ही बाजूला ते मातीच्या कणांचं संचलन होत जातं आणि ते दोन्ही बाजू ज्या आहेत टेकडीच्या ज्या कडा आहेत या कडा या मातीच्या कणांचं संचलन पुढे वाढत जातं आणि त्या ठिकाणी अर्धचंद्राकृती स्वरूपाचा जो काही भाग आहे हा भाग तयार होतो. मग हा जो तयार झालेला भाग आहे त्या भागाचं जर स्वरूप बघितलं आपण तर ज्या बाजूकडून वारा वाहतो त्या बाजूकडचा जो त्या टेकडीचा उतार आहे हा उतार मंद असतो. विद्यार्थी मित्र, इथं तुम्हाला दाखवले पहा, या ठिकाणी लिहिले बघा
मंद उतार. का तरी वारे या टेकडीकडे वाहत असताना त्या ठिकाणी त्यांचं संचन होत असतं आणि अशा संचनामुळे त्या ठिकाणी मंद स्वरूपाचा जो उतार आहे हा उतार त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि जेव्हा हे वारे किंवा मातीचे कण या टेकडीला पार करून पुढे जातात तेव्हा या ठिकाणी या भागामध्ये येतात आणि इथं आल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी ते कण वरून खाली येतात. त्यामुळे या ठिकाणी काय होतं तीव्र स्वरूपाचा जो उतार आहे हा उतार त्या ठिकाणी निर्माण झालेला आढळतो. मात्र या टेकडीच्या दोन्ही बाजू ज्या आहेत या दोन्ही बाजू पुढं नियमितपणे सरकत असलेले आपल्याला आढळतात आणि अशा पद्धतीने या अर्धचंद्राकृती स्वरूपाचं टेकडीला स्वरूप प्राप्त होतं आणि अशा या टेकडीच्या ठिकाणी काय म्हटलं तर बारखान असं याला संबोधलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्र, तिसरा प्रकार आहे सैफ टेकड्या. तर सैफ टेकड्या म्हणजे काय तर वाऱ्याच्या दिशेने लांबवर पसरलेल्या व एकमेकींना समांतर ज्या काय निर्माण टेकड्या होतात अशा टेकड्यांना सैफ टेकड्या असं म्हटलं जातं. आता या टेकड्यांची जी लांबी आहे ती लांबी शेकडो किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला आढळते. उदाहरणार्थ रब अल खली सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही टेकड्या आहेत या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला आकृतीवरून लक्षात येईल पहा, ते आकृती तुम्हाला दाखवलेली आहे पहा सैफ टेकडींच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी ही जी काही टेकडी आहे ही टेकडी लांबच्या लांब अशा पद्धतीनं हा एक टेकडीचा भाग आहे, ही एक टेकडीचा भाग आहे, इकडचा एक टेकडीचा भाग आहे, इकडे टेकडीचा भाग आहे, इथं वरती एक टेकडीचा भाग आहे. अशा पद्धतीने एकमेकीला समांतर एकाडे एक अशा पद्धतीनं इथं उंचवटा पुन्हा इथं खड्डा पुन्हा इथं टेकडीचा भाग पुन्हा खड्डा पुन्हा इथं टेकडी पुन्हा खड्डा अशा पद्धतीने एकमेकींना समांतर अशा पद्धतीनं वारेच्या झोताबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचं संचन होऊन त्या ठिकाणी या टेकड्या निर्माण झालेल्या असतात. आणि अशा या टेकड्यांनाच काय म्हटलं तर वालुकागिरी सैफ टेकड्या असं यांना संबोधलं जातं. सौदी अरेबियामध्ये या प्रकारच्या टेकड्या आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. शक्यतो अशा ज्या टेकड्या आहेत या टेकड्या ज्या भागामध्ये ज्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी वाळवंटी भागामध्ये बहुतांशी दिवस वाऱ्यांची दिशा जी आहे ही दिशा ही एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडं म्हणजे एकाच दिशेकडून जर वाहत असतील तर त्या ठिकाणी वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचं संचलन त्या ठिकाणी या टेकड्यांची निर्मिती होते. जर वाऱ्याची दिशा सतत बदलत राहिली तर या टेकड्या निर्माण होत नाहीत. तर ज्या ठिकाणी वाऱ्यांची दिशा बहुतांशी काळ एकाच दिशेकडून असते अशा प्रदेशामध्ये या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचं संचलन होऊन या टेकड्यांची जी निर्मिती आहे ही निर्मिती झालेली आपणाला आढळते. यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे लोयस मैदान. मैदान म्हणजे सपाट भाग. लोयस म्हणजे काय तर बारीक मातीचे कण. लोयस मैदान कशा म्हणतात तर वाळूचे जे काही सूक्ष्म कण आहेत अगदी लहान कण आहेत मातीचे तर हे मातीचे सूक्ष्म कणांचं जे संचलन आहे हे संचलन जर एखाद्या प्रदेशामध्ये कित्येक वर्ष जर झालं आणि असं संचलन होऊन त्या ठिकाणी जर एखादा सपाट मैदानासारखा जर भाग निर्माण झालेला असेल तर अशा भागाला सपाट भागाला लोयस मैदान असं म्हटलं जातं. अशी मैदानं ही खूप विस्तृत स्वरूपामध्ये असलेली आपल्याला आढळतात की ज्या मैदानांची जी जाडी आहे ही जाडी 100 मीटर पर्यंत ती जाड असतात. त्यांची लांबी 100 ते हजारो किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला आढळते. आणि ही मैदानं शेती उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुपीक प्रकारची असलेली आपल्याला आढळतात. कारण या ठिकाणी मातीचे जे कण आहेत हे कण अतिशय बारीक असतात. लुकन्स बारीक जे काय सूक्ष्म कण आहेत हे सूक्ष्म कण असल्यामुळे या कणांच्या मध्ये याचं संचलन होऊन आणि हे संचलन कसं होतं तर कित्येक वर्ष होतं. जेवढं संचलन जास्त दिवस होतं तेवढं त्या मृदेची उत्पादकता तिची टेक्स्चर हा अधिक असतो. मग अशा पद्धतीने या वाळवंटी भागामध्ये अगदी बारीक मातीच्या कणांचं संचलन जर एखाद्या भागामध्ये कित्येक वर्ष जर झालं तर त्या ठिकाणी एक सपाट अशा प्रकारचा मैदानी भाग निर्माण होतो. आणि अशा मैदानी भागामध्ये सुपीक अशा प्रकारची मृदा असल्यामुळं अशी मैदानं ही शेतीसाठी उपयुक्त ठरत असतात. अशा रीतीने या ठिकाणी ही जी लोयस मैदान आहेत ही लोयस मैदानं वाळवंटातील एक शेती उत्पादक प्रदेश म्हणून ओळखली गेलेली आपल्याला आढळतात. जसं आपल्या राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये जो राजस्थानच्या वाळवंटाचा उत्तरेकडचा जो भाग आहे पंजाब हरियाणाच्या बाजूचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये अशा प्रकारची मैदानं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पादने घेतली जातात. जेवढी उत्पादनं दक्षिण वाळवंटामध्ये दक्षिण राजस्थानमध्ये किंवा वायव्य भागामध्ये घेतली जात नाहीत त्यापेक्षा जास्त उत्पादन या उत्तर भागातील असलेल्या लोयसच्या मैदानातून राजस्थानच्या भागामध्ये घेतलेलं आपल्याला आढळतं.
तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या अतिसूक्ष्म कणांचं संचयन एखाद्या प्रदेशामध्ये दीर्घ काळापर्यंत जर झालं तर त्या ठिकाणी ही मैदानं निर्माण झालेली आपल्याला आढळतात. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रो, आपल्याला वाऱ्याच्या खनन कार्यामुळं आणि वाऱ्याच्या संचयन कार्यामुळं जे काही 8 प्रकारचे जे भूउठाव आहेत, हे भूउठाव निर्माण कसे होतात याच्या थोडक्यामध्ये माहिती ही सांगता येऊ शकेल. ठीक आहे, धन्यवाद.